येत्या बुधवारी ठाणे शहरातील काही विभागांचा पाणीपुरवठा राहणार 24 तास बंद. ठाणे महानगरपालिकेला मेसर्स स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची महत्त्वाची कामं करण्याकरिता बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगानं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघभीळ, आनंदनगर, कासरवडवली, ओवळा आदी ठिकाणांचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर आणि कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागात बुधवारी रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यपालांच्या मताशी सहमती दर्शवत सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुढील शैक्षणिक वर्षापासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी केल्या होत्या. या सूचनेनंतरच शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सध्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या शाळा भरण्याची वेळ सकाळची आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळीच लवकर उठावं लागतं. त्यामुळे लहान मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक लहान मुलं शाळेतच झोपी गेल्याच्या घटना देखील घडतात. तसंच त्यांचं अभ्यासात देखील लक्ष लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून लहान मुलांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा असं राज्यपालांनी सुचवलं होतं. यानंतर राज्यपालांची मताशी सहमती दर्शवत सरकारनं सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय. मात्र एकट्यानं याबाबत निर्णय घेणं योग्य नसल्यामुळे सरकारनं तज्ज्ञांची समिती देखील स्थापन केली आहे. काही दिवसात मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर ठोस निर्णय घेतला जाणार आहे. परंतु सरकारकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ 7 ऐवजी 9 पर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाबरोबर आणखीन 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. या निर्णयामध्ये बालवाडी, छोटा शिशु आणि मोठा शिशु हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच बालवाडी ते 2रीला पूर्व प्राथमिक विभाग संबोधण्यात येईल हा देखील निर्णय झालाय. इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. इमू कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी, बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 81 इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी 5 कोटीहून अधिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आलं होतं. मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्यानं शेतकरी कर्जबाजारी झाले.
2013 साली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी शिफारस पत्र दिल्यानंतर बँकेनं कर्जाचा तगादा थांबवला. मात्र 2017 साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्यानं पुन्हा कर्जवसुली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता इमू शेतकरी मेटाकुटीला आलेत. आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी देण्याची मागणीही इमू शेतकरी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. त्याच्यातही पूर्ण होणार नाही, कारण बँकांनी जे काय कर्ज दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात, ज्यांच्याकडे 2 एकर शेती आहे त्या शेतीचा जर भाव केला तर 2 एकर शेतीचा 20-40 लाखाच्या दरम्यानमध्ये त्याची जर हे जाईल आणि बँकांचं कर्ज जे आहे ते 50-60 लाखाच्या वरती आहे. तर अशा पद्धतीचं जे कर्ज आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत भरू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही बँकांना नेहमीपणे सांगतो आहे की आमचं कर्जमाफी, शासनाला आम्ही सांगतो की आम्हाला कर्जमाफी द्या. सर, त्याने आत्महत्या केली शेतकरी. आत्महत्या अजून काही केलेली नाही आहेत. आत्महत्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विश्वासात घेऊन थांबा तर शासन आपल्या पाठीमागे आहे. शासन आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकेल. आम्ही नेहमी शासनाकडे याच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलनं करतो आहेत, पण आम्ही शेतकऱ्यांना आजपर्यंत थांबवून ठेवलेले. आमच्याकडे असे अनेक शेतकरी आहेत की आम्हाला विचारतात, बैठकीमध्ये सांगतात का आम्ही आता आत्महत्या करतो म्हणून, पण आम्ही त्यांना थांबवून देतो. आत्महत्या हा टोकाचा निर्णय घेऊ नका, शासन याच्यासाठी काहीतरी आपल्यासाठी करेल म्हणून आम्ही सांगतो. आणि आजपर्यंत त्या शासनाकडे लक्ष देऊन आम्ही या पद्धतीच्या कर्जमाफीसाठी काही दिवसापूर्वी आमच्याकडे टोकाडवेला एक आमचे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा बँकेने असं कर्जवसुलीचं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी 2 दिवस अन्नपाण्याचा त्याग केला आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ठाण्यातील तलावांच्या पर्यावरणानुकूल संवर्धनासाठी माझा तलाव मोहिमेला प्रारंभ. तलावांचे ठाणे ही बिरुदावली कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शाळा महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी काल सायंकाळी सिद्धेश्वर तलावाकाठी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मंडळांचे सदस्य हेमंत हजारे, लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजका सुरभी वालावलकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात पूर्वी 60पेक्षा जास्त तलाव होते. आता केवळ 42च तलाव शिल्लक आहेत. या तलावांचं पर्यावरणनुकूल सुशोभीकरणासह संवर्धन व्हावं यासाठी 5 जून 2023 या पर्यावरण दिनापासून माझा तलाव चळवळीची सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 15 तलावांच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला निधी प्राप्त झालाय. तरीही पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह तलावांचं संवर्धन करण्यासाठी ठाणेकरांना पुन्हा नव्यानं तलावांशी जोडणं, प्रत्येकाच्या मनात हा माझा तलाव आहे ही भावना निर्माण करणं, तसंच तलावातील पाणी, वनस्पती आणि जलचर यांचा विचार करून सुशोभीकरण व्हावं यासाठी ही जनजागृती लोकसहभागाची चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार तलावाला भेट देणाऱ्यांसाठी मंडळानं एक गुगल फॉर्म तयार केला असून तो फॉर्म भरून मंडळाला पाठवल्यानंतर तलावांची स्थिती संस्थेकडे नोंदवण्यात येईल, असंही वालावलकर यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थी ही देशाची भावी पिढी आहे. पर्यावरण शाळेमार्फत पर्यावरण दक्षता मंडळ गेली 20 वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयक प्रेम निर्माण करीत आहे. या अनुषंगाने या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक तलावाजवळील शाळा त्या तलावाशी जोडण्यात येणार असून तलाव दत्तक घेतल्यास विद्यार्थ्यांचंही तलावावर लक्ष राहणार आहे. सध्या 10 तलावांना शाळा जोडल्या गेल्या आहेत.
लांब ठेवा. साधारणपणे जून महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं. कारण आमची पिढी म्हणजे आपल्यासारखी लोक ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी आवश्यक आहे ना. कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे अस्तित्व इथे ठेवणं हे कशा करता तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते आधी पार पडलं पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात, अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट्स जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत. जशी मैदानं आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत. ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व करून आणि शाळांना इन्व्हॉल्व करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतो. पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो. आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो. आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या, रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत. आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललं आहे, तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतं आहे, तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत, तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत, तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे. आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं, आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे. आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन ह्या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये हा सगळ्या तलावांचा एकूण 42 तलाव आहेत. म्हणजे आत्ताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोक तोंडात हात घालतात, विचारतात 42 तलाव आहेत ठाण्यात. अशा प्रकारचं लोकांचे एक्सक्लेमेटरी रिॲक्शन येते. याच्या पुढे जाऊन लोकांनाही माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे 42 तलाव आहेत, आपल्याकडे 66 तलाव होते. हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे. अशा स्वरूपाची योजना या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही हे निश्चितपणे करणार. साधारणपणे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर आहे ते प्रकाशित करतो आहे. सर्व इंग्रजी शाळांना गवसणी घालतो आहे ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवं आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये सर्व शाळातली मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड्स घेऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे. म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन भेटावं आणि आपण एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये योग्य प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे करतो. सर आपण ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाची लक्षणीय कामगिरी. ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी नुकत्याच झालेल्या 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. या दोन्ही संघाचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी काल कौतुक केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे उपस्थित होत्या. मंगलोर कबड्डी स्पर्धेत महिला संघ विजयी झाला तर पुरुष संघाला 3रा क्रमांक मिळाला आहे. तसंच अकोला येथील हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेतही महिलांच्या संघानं विजयी वाटचाल कायम ठेवली तर पुरुषाच्या संघाला 2रं स्थान मिळाले. काय स्पर्धा होती आणि कुठे होती आणि कशा प्रकारे आपण चालू झाली? ठाणे महानगरपालिकेचा पुरुषांचा आणि महिलांचा संघ अकोला जिल्हा केळुळी येथे अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला. इथे टोटल 30 संघ होते. मुलांचे 15 आणि मुलींचे 15. मुलांमध्ये खूप हरियाणा, भोपाळ असे चांगले मातब्बर संघ होते. मुलींमध्ये देखील दिल्ली तिथले स्थानिक नागपूरची टीम देखील मातब्बर होती. परंतु आमचे दोन्ही संघ पुरुष व महिला यांनी खूप दर्जेदार खेळ करून त्याच्यावरती मात केलेली आहे. मुलींनी अंतिम विजेतेपद पटकावलं आहे आणि मुलं 2nd प्लेसला त्यांनी समाधान मानावं लागलं आहे. पण ते समाधान जरी असेल तरी मला वाटतं आम्हीच विजयी झालो आहे. कारण आमचे जे ठाणे महानगरपालिकेचे जे खेळाडू आहेत ते 4 जणांना इंजुरी झाल्यामुळे मला वाटतं ते आम्हाला पराभव पत्करावा लागला आहे. पण या पराभवाची नक्कीच फेड आम्ही चंद्रपूरला नेक्स्ट मंथमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यात परत करणार आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका पुरुष व महिला संघ उत्तरोत्तर चांगली कामगिरी करेल अशी मी आशा बाळगते.